नमस्कार मित्रांनो, एम एस आणि रिपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमोल आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सेलचे फॉर्म्युले यूज करण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सुरुवातीला मी काही रँडम नंबर एंटर करतो. 25, 36, 42 हे जे रँडम नंबर आहेत हे मी एंटर केले की ते एक्सेलमध्ये जो सेल आहे, हा जो सेल आहे ह्या सेलच्या राईट साईडला आलेला आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळेस मी टेक्स्ट एंटर करतो, फॉर एक्झाम्पल सचिन, ह्याची साईज वाढवतो मी. ठीक आहे. ज्यावेळेस मी टेक्स्ट एंटर करतो सचिन, विराट, धोनी, तर तुम्ही हे पाहिलं असेल की याच्यामध्ये ज्यावेळेस मी टेक्स्ट एंटर करतो तर ॲटोमॅटिकली लेफ्ट साईडला आलेला आहे आणि नंबर राईट साईडला आलेला. तर कधीही लक्षात ठेवायचं, एक्सेलमध्ये जर आपण एंटर केलं टेक्स्ट किंवा कॉलम, टेक्स्ट किंवा नंबर, तर टेक्स्ट ॲटोमॅटिकली लेफ्ट साईडला जातो आणि नंबर ॲटोमॅटिकली राईट साईडला जातो. पण काही वेळेस कसं होतं की समजा मी इथे टाईप करतो 25 सचिन, 36 विराट. ठीक आहे. आता मी याची साईज वाढवतो. ठीक आहे. रँडमली काय झालं आहे, एक्सेलची जी डिफॉल्ट सेटिंग आहे त्याच्यामध्ये नंबर्स हे राईट साईडला आलेला आहे आणि टेक्स्ट हा लेफ्ट साईडला गेलेला आहे. जर मी याचं असं फॉर्मॅटिंग केलं की सगळं सेंट्रली अलाइन केलं तर आपल्याला असं समजणार आहे का की कुठला टेक्स्ट आणि कुठला नंबर? तर नाही समजणार. ठीक आहे. तर याच्यासाठी एक्सेलमध्ये एक फॉर्म्युला आहे, इज नंबर आणि इज टेक्स्ट. तर आपण ते शिकूया. आधी फॉर्म्युला आहे इज नंबर आणि इज टेक्स्ट. ठीक. आता इज नंबर या फॉर्म्युल्यामध्ये आपण इक्वल टू इज नंबर ही व्हॅल्यू सिलेक्ट केली, ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर ही व्हॅल्यू नंबर आहे की टेक्स्ट आहे? जर नंबर असेल तर इज नंबर या फॉर्म्युल्यामध्ये ते ट्रू देणार आणि टेक्स्ट असेल तर फॉल्स देणार. एंटर करू, एंटर. आता आपण हा फॉर्म्युला खाली ड्रॅग करून घेऊया. तर तुम्ही पहा 25 जिकडे आहे, जिकडे नंबर आहे तिकडे ट्रू आलेला आहे, जिकडे टेक्स्ट आहे तिथं फॉल्स आहे. अशाच पद्धतीने इज इक्वल टू इज टेक्स्ट हा फॉर्म्युला वापरूया. इज टेक्स्ट टॅब रेंज सिलेक्ट, ब्रॅकेट क्लोज, एंटर. हाही फॉर्म्युला आपण खाली ड्रॅग करून गेला. हाही फॉर्म्युला खाली ड्रॅग करून घेऊया. ओके. ठीक आहे. तर या ठिकाणी पाहिलं तुम्ही, जिथे नंबर आहे तिथं फॉल्स आलेला आहे आणि जिथं टेक्स्ट आहे तिथं ट्रू आलेलं आहे. ठीक आहे. नंबरला फॉल्स, टेक्स्टला ट्रू. ठीक आहे. तर यावरून काय समजतं आपल्याला, जर आपल्याला नंबर कुठला आहे, नंबर आहे की टेक्स्ट आहे हे जर समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, इज नंबर आणि इज टेक्स्ट हे दोन फॉर्म्युले यूज करावं लागतात. आता कधी कधी काय होतं की ऑफिसमध्ये काही एरर्स असतात डेटामध्ये. त्या अगोदर मी तुम्हाला एक रँडम डेटा कसं बनवायचा तो सांगतो. आता एक्सेलमध्ये रँडम डेटा बनवण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, इज इक्वल टू रँड बिटवीन टॅब.
हा रँड बिटवीन हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपल्याला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी या दोन संख्या द्यायच्या असतात. त्याच्यानुसार तो आपल्याला त्या दोन्ही संख्येच्या मधले एक रँडम संख्या आपल्याला देत असतो. आपण घेऊया मिनिमम 10 मॅक्सिमम 50 ब्रॅकेट क्लोज, कंट्रोल बरोबर किंवा एंटर. ठीक आहे, एंटर दाबलं. हाच फॉर्म्युला कॉपी करून खाली ठेवूया, एंटर. ठीक आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्हाला शेवटपर्यंत यूज होणार. हा फॉर्म्युलाचा यूज आपण कधी करणार आहेत, ज्यावेळेस आपल्याला नंबर्समध्ये रँडम डेटा बनवावा लागणार आहे. ठीक आहे, ओके. हा झाला रँड बिटवीन. ठीक आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याने आपण कॉपी करूया, पेस्ट स्पेशल व्हॅल्यूज. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला निघून गेलेला आहे. तुमच्या माहितीसाठी वरती फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जरा थोडा एरर क्रिएट करूया. समजा याच्यामध्ये मी जर सिंगल कोड ॲड केले, एक सिंगल कोड 2, आणि हा जर नंबर मी ॲड केला, सेंटर अलाइन केला, तर याच्यामध्ये आपल्याला समजत नाही की कुठला नंबर आहे आणि कुठला टेक्स्ट, कारण सगळे सेंटर अलाइन केलेले आहे, दिसताना बी नंबरच दिसतात आहे. मग यावेळेस काय करणार. पण जर आपण इथं इज नंबर जर वापरलं, ठीक आहे, तर आपण ज्या ठिकाणी आता सर्व नंबर आहेत, सगळ्यांना ट्रू यायला पाहिजे. इथे बघा, ज्या ठिकाणी सिंगल कोड ॲड झालेला आहे तिथं ट्रू आलेला आहे, म्हणजे त्याला टेक्स्ट कन्वर्ट झालं. ठीक आहे. तर असे जर एरर असतील तर त्यावेळेस काय करायचं, त्या सेलवर क्लिक करायचं, एररचा जो मेसेज दिसतोय तिथं क्लिक करायचं आणि कन्वर्ट टू नंबर. ठीक आहे, सेम आहे. तर मग एक्सेलमध्ये कुठलाही डेटा असेल त्याच्यामध्ये जर असा एरर असेल तर सुरुवातीला तुम्हाला कन्वर्ट टू नंबर करावा लागणार. ठीक आहे. तर हा एक बेसिक तुम्हाला लक्षात आला पाहिजे, त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.